श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचं जर नित्य नियमाने पठन केलं तर आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडतात। आपलं आयुष्य, आपलं जीवन हे चेंज होतं। तर त्या गोष्टी कोणत्या आहेत? जर गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाचं नित्य पठन केलं तर पहिली गोष्ट म्हणजे नकारात्मकता दूर होते। आपल्या मनामधील येणारे निगेटिव्ह विचार, नकारात्मकता ह्या अध्यायामुळे दूर होतात। लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकट हे फक्त नकारात्मकतेमुळे येतं। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शत्रूपासून आपल्याला संरक्षण भेटतं। आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे शत्रू असतात, नकळत ते तयारी होतात, पण त्या शत्रूपासून आपल्याला लांब ठेवण्यासाठी गुरु माऊली आपल्याला साथ देते। या 14व्या अध्यायाचं जर पठन केलं तर शत्रूपासून होणारा त्रास हा कमी होतो। तिसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते, आपले प्रेम संबंध सुधारतात। आणि चौथी गोष्ट म्हणजे जर तुमच्या नोकरीच्या ठिकाणी, बिझनेसच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वाद असेल, कोणाची प्रगती होत नसेल तर त्याच्यामध्येही तुम्हाला यश भेटतं, ते वाद कायमचे बंद होतात। जॉबमध्ये सक्सेस भेटेल, जर इंटरव्ह्यू देणार असेल तर इंटरव्ह्यूमध्ये सक्सेस भेटेल, बिझनेसमध्ये सक्सेस भेटेल। खूप साऱ्या गोष्टी आहेत। जर नित्य नियमाने तुम्ही गुरुचरित्राचं 14व्या अध्यायाचं पठन केलं तर ह्या 4 गोष्टी तर होतातच। घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते, शत्रूपासून आपला बचाव होतो, आपल्यामध्ये एक एनर्जी निर्माण होते। ह्या सगळ्या गोष्टी का होतात? कारण गुरुचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहतो। तर आजपासूनच 14व्या अध्यायाचं नित्य नेमाने पठन करायला सुरुवात करा। जर वाचता येत नसेल तर ऐकूही शकता तुम्ही, यूट्यूबवर अवेलेबल आहेत, वाचायचं किंवा ऐकायचं, श्रवणही करू शकता। आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।